नमस्कार मित्रमैत्रिणींनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. तसंच आपण टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे आपलं. त्यामध्ये विविध परीक्षांचे तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि तर ह्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही 89 99 56 13 या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करून तुम्ही याच्याविषयी माहिती घेऊ शकता. आणि तसंच याच्यावर व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन केले जाईल. मुली असतील तर मुलींचा वेगळा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि मुलांसाठी वेगळा आहे. तर त्याच्यावर तुम्हाला रोजच्या रोज चालू घडामोडी नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध होतील. आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवरती पण फ्री मटेरियल पण भरपूर आहे. तुम्ही टर्निंग पॉईंट्स हे ॲप नक्की डाउनलोड करा. याच्याविषयी माहिती घेण्यासाठी ह्या नंबरवरती कॉल करा. तर चला प्रश्न घेऊ आपण. पहिला प्रश्न आहे 3:56 मिनिट आणि तास काठ्यादरम्यान कोणता कोन असेल. तर याच्यामध्ये कोणता कोन होईल हे विचारलं आहे. 3:56 झालेत, पण याच्यामध्ये कोणता तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये कोणता किती अंशाचा कोन होईल हे विचारलं आहे आपल्याला. तर बघा, तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते मी. तासाला तुम्ही 30ने गुणावे आणि मिनिटाला 5.5ने गुणावे. तास म्हणजे हे 3 वाजले, तर 3 गुणुले 30, 3 त्रिक 9 म्हणजे 90 झाले. ठीक आहे. आणि मिनिट, आता हे 56 मिनिट, 56 गुणुले 5.5 यांचा गुणाकार येतो 308. तर आता 308 मधून 90 मायनस करायचे. 308 वजा 90, 8ला 8, 10तनं 9 गेले, 1 राहिला, इथला 1 घेतला होता, इथं 2 राहिले, म्हणजे 218 आले. पण 218 इथं कोण दिला पण नाही. तर काय करायचं बघा, जर ह्या दोघांची बेरीज 360 अंशापेक्षा जास्त आली असेल तर त्याच्यातून जेवढा वजाबाकी आली आहे ते 360 मधून वजा करायचे. यांची वजाबाकी येते 142. म्हणजे आपला ह्याच्यामध्ये मिनिट काटा आणि तास काटामध्ये किती अंशाचा कोन होईल, तर 142 अंशाचा कोन होईल. आणि जर या दोघांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला 360 पेक्षा 180 पेक्षा जर कमी आले असेल वजाबाकी, ह्या दोन्हीची वजाबाकी जर 180 पेक्षा कमी आली असेल तर तोच कोन असतो. जर 180 पेक्षा जास्त वजाबाकी आली असेल तर तुम्हाला 360 मधून जे वजाबाकी आली आहे ते वजा करायचे आणि ह्या दोघातनं जो वजाबाकी आली आहे तो कोन होईल. तर आपलं उत्तर आहे 142 अंश होईल. चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, खालील 5 अक्षरांपैकी 4 अक्षरे काही प्रमाणात सारखीच आहेत आणि म्हणून त्यांचा एक गट तयार होतो. तर खालीलपैकी कोणता या गटाशी संबंधित नाही. बघा, अशा प्रश्नासाठी तुम्हाला ABCD अशा ABCDची लिहून ठेवण्याची गरज आहे. N कंटिन्यू इकडे ABC करा. Z हा Aच्या खाली म्हणजे 26 नंबरला आणि 1 2 3 4 M आहे 13 नंबरला. असे क्रमांक द्या म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी मदत होईल. तर Z हा 26 नंबरला, परत M आहे 13 नंबर, F येतो 6 नंबरला. तुम्ही ABCD लिहून नंबर देऊ शकता म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. L येतो 12 नंबरला आणि P येते 16 नंबरला. आता तुम्ही ह्या संख्या नीट लक्षपूर्वक बघा. आता सर्व संख्या ह्या समसंख्या आहेत. 26 समसंख्या आहे, 6 12 आणि 16. पण याच्यात 13 ही विषम संख्या आहे. काय असे विषम संख्या आहे. पण 13 ही कोणत्या शब्दाचा क्रमांक आहे, तर यमचा. म्हणजे याच्यात कोणचा शब्द गट बसणार नाही, तर यम. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, मालिकेत येणारी पुढील संख्या शोधा. तर मालिका आहेत 21 42 45 90 93. तर ह्या संख्या लक्षपूर्वक बघा. कमी जास्त प्रमाणात आहेत म्हणजे ज्यात नक्कीच गुणाकार किंवा बेरीज असू शकते. तर बघा आता 21
21 गुणुले 2 करू. 21 गुणुले 2, 21 दुनी 42. आता 45 आहे म्हणजे आपण आता +3 करू. किती आली यांची बेरीज? 45 आली. आता याला परत गुणुले 2 करू. 5 दुनी 10, हातच्याला 1, 4 दुनी 8 आणि 1 9, हे 90 आलं. +3 93. तर इथं गुणाकार 2 गुणुले 2 +3 गुणुले 3 +3 आता गुणुले 2 येते. तर या दोघांचा बेरीज 3 दोन्ही 6, 9 दुनी 18 म्हणजे 186. या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी ही संख्या येईल म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे अमीर, बंटी, लेस्ली, प्रदीप, ईशान, फैज, गौरव आणि हरीश टेबलाच्या मध्यभागी तोंड करून एका चौकोनी टेबलाभोवती बसले आहेत. तर हा टेबल आहे, चौकोनी टेबल. तर मध्यभागी इकडे तोंड करून बसले आहेत ते. तर बघा आता पुढे काय म्हटलं आहे, त्यापैकी काही कोपऱ्यावर बसतात तर काही बाजूंच्या अगदी मध्यभागी बसतात. ह्या कोपऱ्यावर किंवा इथं बसतात. तर काय म्हटलं आहे, प्रदीप गौरवच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसला आहे. प्रदीप गौरवच्या उजवीकडे. तर जर इथं आपण गौरवच्या उजवीकडे कितवा आहे? 3रा. तर हा दुसरा, पहिला, दुसरा आणि इथं 3रा. जर प्रदीप बसला आहे. पुढे म्हटलं आहे प्रदीप एका कोपऱ्यात बसला आहे. घेतलो आहोत आपण प्रदीप एका कोपऱ्यात. बंटी फैजच्या उजवीकडे आहे. फैजच्या उजवीकडे 2ऱ्या स्थानावर बसला आहे. आणि फैज कोणत्याही कोपऱ्यावर बसलेला नाही. आता कोपऱ्यावर तर येणार नाही फैज, तर आपण इथं फैज घेऊ. फैज. पण काय म्हटलं आहे, बंटी फैजच्या उजवीकडे. आता फैजची उजवी बाजू इकडे येते. उजवीकडे आणि 2ऱ्या स्थानावर. हा पहिला आणि दुसरा म्हणजे इथं कोण असेल? बंटी असेल. पुढे आहे फैज कोणत्याही कोपऱ्यावर बसलेला नाही. बंटी प्रदीपच्या शेजारी बसला नाही. बरोबर आहे. प्रदीप इथं आहे आणि बंटी म्हणजे शेजारी तर नाहीच तो. हरीश लगेच अमीरच्या शेजारी बसला आहे आणि हरीश नेमका कोणत्याच बाजूला मध्यभागी बसलेला नाही. आता इथं हरीश तर येणारच नाही कारण की तो कोणत्याच मध्यभागी बसलेला नाही. एकतर इथं असेल, एकतर इथं असेल. तर आपण इथं हरीश घेऊ. हरीश नेमका कोणत्याच बाजूला मध्यभागी बसलेला नाही. आणि काय म्हटलं आहे, हरीश लगेच अमीरच्या शेजारी. अमीर इथं घेऊ आपण. अमीरच्या शेजारी बसलेला आहे. आणि हरीश आणि लेस्ली यांच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती बसली आहे. इथं राहिलंच कोण आता? फक्त लेस्ली. आणि मध्यभागी एकच व्यक्ती म्हणजे बरोबर आहे, एकच व्यक्ती बसली आहे. तर अमीरच्या उजवीकडे 3रा कोण बसलेला आहे? तर हा अमीर आहे. तर अमीरची बाजू, आता हा इकडं तोंड करून बसलेला आहे मध्यभागी, तर अमीरची उजवी बाजू इकडे येते. तर उजवीकडे 3रा कोण आहे? पहिला, दुसरा, 3रा. तर आता आपण 6 व्यक्ती म्हटलं आहे. बंटी झालं, लेस्ली झालं, गौरव, हरीश झालं, अमीर, प्रदीप, फैज झालं. राहिलाच कोण? ईशान. म्हणजे इथं कोण बसला असेल? ईशान. म्हणजेच अमीरच्या 3ऱ्या बाजूला कोण आहे? तर ईशान बसलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. तर ह्या संख्या आहे बघा, संख्या 2. तर इथं पुढची संख्या आहे 4. तर आपण इथं गुणुले 2 घेऊ. किती आलं? 4. 2 दुनी 4 आलं. तर पुढे 7. इथं +3 करू म्हणजे 4 आणि 3 7 होतात. ठीक आहे. परत आता इथं काय? 35 आहे म्हणजे इथं आपण गुणुले 5 करू. गुणुले 5. 7 5 35. लक्ष द्या तुम्ही, ह्या मूळ संख्या घेत गेलेल्या आहेत. आता 5च्या नंतरची मूळ संख्या येते 7. पण इथं आता प्लस करावं लागेल का गुणाकार करावा लागेल? तर प्लस करू आपण कारण की इथं गुणुले. आधी गुणाकार बेरीज, गुणाकार बेरीज. आता 35 आणि 7 किती? 42. म्हणजे 42 बरोबर आहे. आता इथं 7च्या नंतरची मूळ संख्या येते 11. तर इथं बेरीज झालाय म्हणजे इथं गुणुले करावं लागेल. यांचा गुणाकार येतो 462. आता 11च्या नंतरची मूळ संख्या येते 13. तर इथं गुणाकार झाला, इथं म्हणजे बेरीजच करावं लागेल. तर 462 + 13 किती येते त्यांची बेरीज? तर 475.
म्हणजे आपलं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणची कोणती संख्या येईल तर 475, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे ABCD EF आणि G उत्तरेकडे तोंड करून एका ओळीत बसले आहे. तर अशा प्रकारच्या गणितासाठी तुम्हाला दिशाज्ञान असणं गरजेचं आहे. तर उत्तर दिशावरती हे पूर्व दिशा, पश्चिम दिशा आणि खाली येते दक्षिण दिशा. तर काय म्हटलं, एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून. तर इथं एका ओळीत बसले आहेत तर इकडं त्यांचं तोंड असेल, हे उत्तर दिशा, आणि त्यांची हे उजवी बाजू येते आणि इकडे येते डावी बाजू. बघा काय म्हटलं आहे, जी हा ईच्या उजवीकडे लगेच बसलेला आहे आणि जी ओळीच्या अगदी उजव्या टोकाला, उजवं टोक इथं, इथं जी येणार. पण काय म्हटलं, जी हा ईच्या उजवीकडे लगेच बसला आहे. ईच्या उजवीकडे म्हणजे इथं ई येणार, ईची उजवी बाजू इकडे येते, म्हणजे ईच्या उजवीकडे लगेच कोण आहे, जी आहे. ईच्या डावीकडे तिसरा बसतो, ईच्या डावीकडे, ईची डावी बाजू इकडे येते, ईच्या डावीकडे कितवा आहे, तिसरा. तर पहिला, दुसरा आणि इथं हे तिसरा कोण आहे, ए बसलेला आहे. आणि बी एच्या उजवीकडे शेजारी बसला आहे. एच्या उजवीकडे, एची उजवी बाजू इकडं म्हणजे शेजारी, म्हणजे बी इथं बसलेला आहे. आणि सी हा बीच्या उजवीकडे बसलेला आहे. सी बीच्या उजवीकडे, बीची उजवी बाजू इथं आणि सी इथं बसलेला आहे. तर डी एच्या लगेच डावीकडे बसतो, एची डावी बाजू इकडं आहे, तर डी हा इथं म्हणजे लगेच बसतो म्हटलं आहे. तर ओळीच्या अगदी डाव्या टोकाला कोण बसले आहे, तर आता 7 व्यक्ती आहेत, ABCDEFG. तर काय झालं आहे, राहिलंच कोण, फक्त यफ राहिला आहे. म्हणजे शेवटी डाव्या बाजूला कोण बसेल, यफ. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, ओळीच्या अगदी डाव्या टोकाला कोण बसला आहे, तर यफ, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल करावी लागेल. तर संख्यांची अदलाबदली करावी लागेल म्हणजेच हे समीकरण सोडवल्यानंतर उत्तर काय यायला पाहिजे, 20. आपण ह्या ऑप्शन बदलून बघू. 48च्या ठिकाणी 12 घेऊ आणि 12च्या ठिकाणी किती घेऊ, 48 घेऊ. बघा आता 12 वजा 32 अधिक 5 गुणुले 48 भागिले 6. तर बघा आता बरोबर 20. तर एक लक्षात ठेवा नियम, भागू कंचे बे व, म्हणजे अगोदर भागाकार करायचा जर समीकरणामध्ये असेल तर, नंतर गुणाकार करायचा, गुणाकार झाल्यानंतर म्हणजे कंसातला सगळा भागाकार गुणाकार करून घ्यायचा. कंस झाल्याच्या नंतर जर नसेल तरी पण अगोदर भागाकार गुणाकार, नंतर बेरीज आणि सगळ्यात शेवटी राहिलं कोण, वजाबाकी सगळ्यात शेवटी करायचं, म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. तर आता भागाकार करू. 6 1 6, 6 8 48. तर परत गुणाकार, भागाकार झाला तर ह्या दोनांचा गुणाकार, 8 पंचे 40 अधिक 32 वजा 12. परत काय, बेरीज. तर ह्या दोन्हींचा बेरीज, पण आता इथं मायनस चिन्ह आहे त्याच्यामुळे वजाबाकी करावं लागेल. 40 वजा 32 8 राहिले, आणि इथं काय मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, बेरजेचं आहे. 12 अधिक 8, 12 आणि 8 20, बरोबर 20 हे आलं. म्हणजे आपल्याला कोणत्या संख्येची अदलाबदल करावं लागेल तर 12 आणि 48 या संख्येची अदलाबदल केल्यानंतर 20 हे उत्तर भेटते आपल्याला, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे ABCD आणि EF आणि G हे कुटुंबातील 7 सदस्य आहेत. F हा Dचा मुलगा आहे. हे 7 सदस्य आहेत कुटुंबातील. तर काय म्हटलं आहे, F हा Dचा मुलगा आहे. F हा Dचा मुलगा, D म्हणजे Dचा मुलगा कोण आहे, तर F मुलगा, म्हणजे हा मुलगा. आपण मुलाला म्हणजे पुरुषाला चौकोनात घेऊ आणि स्त्रियांना वर्तुळात म्हणजे सर्कल करू. पुढे काय म्हटलं आहे बघा, B ही ईची मुलगी आहे. B ही ईची मुलगी कोण आहे, B आहे, म्हणजे ही लेडीज झाली, मुलगी. पुढे म्हटलं आहे C हा Gचा पिता आहे. Gचा पिता कोण आहे, C.
जीचा पिता हा जी, जीचा पिता कोण आहे? सी. जीचा पिता, जीचा पिता कोण आहे? सी आहे. आणि पुढे आहे डी ही बीची बहीण आहे. ही दोघे, डी ही बीची बहीण आहे, म्हणजे ही स्त्री झाली, म्हणजे ह्या दोघी बहिणी बहिणी. ए ही जीची पत्नी आहे. जीची पत्नी कोण आहे? ए. हे स्त्री आणि हा पुरुष. आणि ई चे सीशी लग्न झाले आहे. ई चे सीशी म्हणजे हे पती पत्नी. आता कोण आहे एक्झॅक्ट हे बघू आता. पती पत्नी आहेत हे दोघं. तर ए चे बीशी काय नाते आहे? ए चे बीशी काय नाते आहे? हे पती पत्नी म्हणजे ही स्त्री झाली, हा पुरुष झाला. तर याची मुलगी बी आहे आणि हे पण मुलगा आहे, म्हणजे ह्या दोघांचे मुलं कोण आहेत? बी आणि जी आहेत. आणि मग जीची पत्नी कोण आहे? ए आहे. तर ए आणि बीचं नातं विचारलं आहे, म्हणजेच भावाची पत्नी. आता हे दोघं बहीण भाऊ, ही बहीण आहे आणि हा भाऊ, भावाची बायको ए आहे, म्हणजेच कोण? बी आणि ए मध्ये काय? तर भावाची पत्नी आहे. बीची ए कोण आहे? तर भावाची पत्नी, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. खालील दिलेल्या पर्यायांपैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. बघा आकृती आता. इथं त्रिकोण 1, नंतर 1 वाढला आहे 2 झाले, परत 1 वाढला 3, तर इथं 4 यायला पाहिजे. किती? 4 त्रिकोण. कुठं कुठं आहेत? इथं पण आहे आणि इथं पण आहे 4 त्रिकोण. पुढे बघा आता हे बाण आहे. बाण हा ह्या आकृतीत खालच्या दिशेने आहे, परत घड्याळाच्या दिशेने 90 अंशाला वळला आहे, तो इकडं आला आहे. परत पुढच्या आकृतीत आहे 90 दिशेनं इकडं वरती गेला आहे उत्तर दिशेला. आणि नंतर आता घड्याळाच्या दिशेने म्हणजे इकडं येईल पूर्व दिशेला, म्हणजे बाण आपल्याला कुठं पाहिजे? इकडं पाहिजे. तर कोणत्या आकृतीत आहे बाण इकडं? तर ह्या आकृतीत इकडे बाण आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? तर हे ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणची आकृती येईल? तर ही आकृती येईल. चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे चौथा अक्षरसमूह ज्याप्रमाणे तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि दुसरा अक्षरसमूह ज्याप्रमाणे पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे त्याप्रमाणेच पाचव्या अक्षरसमूहाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. बघा आता लक्षपूर्वक लिहा शब्द तो अक्षर तुम्ही. NOW, MONPVX. बघा आता NOPVWX. बघा आता पुढे पण बघा आता ह्या यांचा संबंध लक्षात आला का तुम्हाला? NOPVWX. तर बघा PIT. आता पीच्या अगोदर काय येईल? OPQ. तर आयच्या अगोदर येईल HIJ. टीच्या अगोदर येईल STU. बघा संबंध बरोबर आहे का? Q आला आहे, O आला आहे, Q आला आहे, HJSU म्हणजे बरोबर आहे आपलं हे. आता लेट LET. तर Lच्या अगोदर काय येईल? KLM. ईच्या अगोदर येईल DEF. आणि टीच्या अगोदर येते STU. म्हणजे काय येईल आपल्या इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी? KMDFSU म्हणजे आपलं उत्तर आहे हे. अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.